लॉर्ड. देव चांगला आहे. देवाचे सांगते की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि देवाचा अनुभव आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे, घेत आहोत. आणि त्या अनुभवातून आपल्याला हे समजतं, हे कळतं की देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. आणि आज देवाचं जे वचन आहे ते आपण शिकणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे योग्य न्याय करणे गरजेचं आहे. लिहून घ्या सर्वजण. आपला आजचा विषय आहे योग्य न्याय करणे गरजेचं आहे. आणि आजचा जो विषय आहे हा पवित्र शास्त्रातून आपण शिकत असताना आपण हे पाहणार आहोत की कशा प्रकारे पवित्र शास्त्र हे योग्य न्याय करण्यासंदर्भात आपल्याला अनेक गोष्टी सांगतं. आणि योग्य न्याय हा कशा प्रकारे देवाने केलेला आहे हे पण आपण शिकणार आहोत. आणि योग्य न्याय करण्याची जी काही आता खरी गरज आहे ती प्रत्येक माणसाला पण आहे ना. प्रत्येक माणूस हा ह्या भूतलावरती राहणारा तो ज्यावेळेस एकमेकांसोबत राहतो, वाटचाल करतो, वागतो, बोलतो, संपर्कामध्ये येतो, त्यावेळेला त्या माणसाने योग्य जो न्याय आहे तो करणं गरजेचं आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे योग्य न्याय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट यामध्ये आपण शिकणार आहोत की देव स्वतः न्यायी आहे. आजच्या विषयामध्ये आपण शिकणार आहोत योग्य न्याय करणे गरजेचं आहे. आणि त्यातला पहिला मुद्दा लिहा, देव स्वतः न्यायी आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेला आपल्याला देवाचा जो स्वभाव आहे तो न्यायी कशा प्रकारे आहे हे पवित्र शास्त्रातून समजण्याकरता आपल्याला मदत होत असते. आणि देव कशा प्रकारे न्यायी आहे, त्याने कशा प्रकारे त्याचं जे न्यायत्व आहे ते त्याने प्रगट केलेलं आहे हे आपण पवित्र शास्त्रातून स्तोत्र संहितेचं पुस्तक आपण काढू यावेळेला 7वा अध्याय आणि वचन 11 यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि वचन 11 वाचण्यासाठी कोणीतरी मला मदत करा. वचन 11 स्तोत्र संहिता 7वा अध्याय आणि वचन 11. हो, देव न्यायाधीश आहे. तो प्रतिदिन रोष दाखविणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे देव काय आहे हे आपल्याला समजतं. आणि दावीद राजा ह्या ठिकाणी देव कशा प्रकारे न्यायी आहे हे सांगताना आपल्याला काय होत आहे दिसून येत आहे. आणि दावीद राजा त्याच्या स्तोत्रांमध्ये हे म्हणत आहे देव न्यायाधीश आहे. म्हणजे तो प्रतिदिनी रोष दाखवणारा काय आहे देव आहे. आता ह्या ठिकाणी मला तुम्हाला ह्या वचनातून हे समजून सांगायचं आहे देवाचा स्वभाव हा न्यायी आहे. म्हणजे देव हा कधीही कुणावरही अन्याय करत नाही. आणि कुणावरती अन्याय होत आहे तर हे पण देवाला मुळीच जे आहे ना आवडत नाही. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण बारकाईने वाचतो तर पवित्र शास्त्र आपल्याला देवाची ओळख, देव हा न्यायाधीश आहे अशा प्रकारची करून देताना ह्या वचनातून काय होत आहे माहिती का, आपल्याला देवाची ओळख जी आहे ती होत आहे. आणि मग देवाचा स्वभाव जर न्यायी आहे तर मग म्हणून आपणही न्यायाच्या आधारे जे आहे ते वागायला हवं. आणि न्यायाच्या आधारे जर आपल्याला वागायचं आहे आणि तसं आपल्याला वागता यावं यासाठी आपल्याला अन्याय जो देवाला अप्रिय आहे
तो आपण आपल्यापासून काय केला पाहिजे, दूर केला पाहिजे. मग आज जगामध्ये आपण अनेक न्यायाधीश पाहतो, किंवा आज जगामध्ये आपण अनेक न्याय करताना लोकांना पाहतो. परंतु न्याय करणारी जी लोक आहेत ना, ती लोक खऱ्या अर्थाने व्यवस्थित न्याय न करता त्यांच्या स्वतःच्या हिताच्या गोष्टींना घेऊन ते लोकांशी न्याय करताना आपल्याला दिसून येतात. पण देवाने कधीही या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या विपरीत न्याय संदर्भात त्याची ओळख जी आहे ती करून दिलेली नाहीये. देव हा न्यायाधीश आहे आणि न्यायाधीश आहे. देव हा कधीही कुठेही कोणत्याही व्यक्ती बरोबर अन्यायकारकरित्या न्याय करत नाही. आणि देवाची अपेक्षा ही आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याकडून हे शिकावं की त्यांनी देखील देवासारखंच काय केलं पाहिजे, न्याय केला पाहिजे. ते ज्यावेळेस न्याय करतात त्यावेळेला त्यांच्या न्यायामधून मुळीच जो अन्याय आहे ना तो बाहेर येता कामा नये. पण तुम्ही आज पहा, अनेक लोक न्याय करतात, परंतु ते जे न्याय करतात ना त्या न्यायामध्ये कुठेतरी त्यांचा स्वतःचा स्वार्थ दडलेला असतो आणि म्हणून ते योग्य प्रकारे सटीक न्याय जो आहे ना ते करण्यामध्ये सक्षम ठरलेले नाही. पण देव तसं नाही. देव ज्यावेळेस न्याय करतो त्यावेळेला देवाच्या न्यायामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट आपल्याला दिसत नाही, किंवा देवाच्या न्यायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला दिसत नाही, किंवा देवाच्या न्यायामध्ये कुठल्याही प्रकारची जी काही पार्शालिटी आहे ती आपल्याला दिसत नाही. कारण देवाचं सांगतं की तो धार्मिकांवर देखील सूर्य उगवतो आणि तो अनितिमानांवर देखील सूर्य उगवतो. देव भेदभाव करत नाही, देव अन्याय करत नाही. देव हा न्यायाधीश आहे. तसंच आपण देवाकडे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपण देवाकडनं त्याचा हा जो स्वभाव आहे तो अडॉप्ट करणं फार गरजेचं आहे, तो स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण या जगामध्ये राहत असताना आपण ज्या वेळेला लोकांसोबत राहतो त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वतःच्या फायद्याकरता चुकीच्या पद्धतीने न्यायाचा उपयोग करून एखाद्याला चुकीचं ठरवून न्याय करणं हे उचित नाही. आणि अशा प्रकारचे न्याय हा करणं आपल्यापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा न्याय करायचा माहिती का, जो न्याय देवाला मान्य आहे. ज्या गोष्टी देवाला अमान्य आहे अशा प्रकारचा विपरीत न्याय करणं हे मुळीच देवाच्या लोकांना जे आहे ते शोभा देत नाही. आणि आपण देवाचे लोक, आपण देवाचे लेकर, आपण देवाचे सेवक, आणि म्हणून आपण आपल्या स्वतःकडे बघणं फार गरजेचं आहे. काय आपण विपरीत न्याय करणारे असे देवाच्या दृष्टिकोनातून अडकलेले लोक आहोत का? जर अडकलेलं असेल तर आपल्याला न्याय हा व्यवस्थित सरळ जो आहे ते करणं फार गरजेचं आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे पूर्वग्रहाशिवाय न्याय करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट लिहून घ्या, पूर्वग्रहाशिवाय न्याय करणे आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढतो आणि त्याचं जे 24वं वचन आहे, 7वा अध्याय आणि वचन 24 आपण काढू आणि त्या ठिकाणी न्याया संदर्भात काय लिहिण्यात आलंय ते आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. चोवीस वचन, योहान 7:24 कुणाला भेटलं? हो दादा. वरवर पाहून न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा. व्हेरी गुड. वरवर पाहून म्हणजे काय? एखाद्याचं तोंड पाहून
न्याय करणं ही गोष्ट देवाला मुळीच मान्य नाहीये. वरवर पाहून न्याय करणं हे देवाच्या दृष्टिकोनातून यथार्थ नाहीये. आणि आज ज्या वेळेला आपण लोकांना एखाद्याचा न्याय करताना पाहतो, त्यावेळेला लोक हे वर पाहून न्याय करताना आपल्याला दिसून येतात. पण देवाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे, तुम्ही कोणीही चेहऱ्यावर पाहून पक्षपात करू नका, परंतु योग्य न्याय करा. आणि आज सर्वात जास्त न्यायाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षपात करताना अनेक जबाबदार लोक दिसत आहेत. अनेक जबाबदार लोक. आणि तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या अशा प्रकारच्या विपरीत न्यायाकडे परमेश्वर देव पाहत नाहीये का? पाहत आहे. परमेश्वर देवाला त्यांनी केलेला न्याय हा काही दिसला नाहीये का? दिसला आहे. परमेश्वर देवाने त्यांनी केलेला जो काही न्याय आहे ना, लक्ष द्या, देवाचं वचन हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला देवाचं वचन समजेल ना, त्यावेळेला देव हा कशा प्रकारे न्याय अपेक्षित करतो हे आपल्याला समजणं काय माहिती का मदत होईल. देवाचं सांगत आहे, वर पाहून न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा. आणि आज अनेक जबाबदार लोक ज्यांना देव माहिती आहे वर्षानुवर्षापासून, ज्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये देव काय आहे, देवाची ओळख त्यांनी अतिशय जवळून त्यांना झालेली आहे. देवाचे अनुभव त्यांच्या जीवनामध्ये जर ते सांगायला गेले तर हजारो अनुभव ते देवाबद्दल सांगू शकतील. परंतु आज जर त्यांच्या जीवनाकडे जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते वर न्याय करणाऱ्या प्रोसेस मध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात. आणि देवाला अशा प्रकारचा न्याय जो आहे ना, जे ते करतात ते तो मान्य नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा ज्या वेळेला योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 11 ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या ठिकाणी एक स्त्री आहे जिला प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केली. ती जी स्त्री आहे ना, बघा ते वचन कोणीतरी वाचा कृपा करून. योहानाचं पुस्तक 8वा अध्याय वचन 11 कोणीतरी वाचा. ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. व्हेरी गुड. बघा, येशूला त्या स्त्रीचा न्याय करणं सहज गेलं असतं. म्हणजे येशू त्या स्त्रीचा न्याय करू शकला असता. पण येशूने ज्या प्रकारे त्या स्त्रीशी तिने जे पाप केलं होतं त्या पापाला घेऊन वागणूक केली ना, ती वेगळी होती. आज जर कोणी जर अशा प्रकारचं जर पाप केलं तर त्या व्यक्ती बरोबर आपली जी काही वागणूक आहे ती कशा प्रकारची असू शकते याचा विचार करा. ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीला व्यभिचार करताना पकडण्यात आलेलं होतं आणि ह्या स्त्रीला दगड मार करून मारून टाकण्यात येणार होतं. परंतु अशा स्त्री करता प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केली. आणि त्याची जी मध्यस्थी आहे ना, ती कशी होती माहितीये का? येशूने तिला तिच्या पापांची क्षमा केली आणि येशू तिच्या जवळ गेला आणि येशू तिला म्हणाला, जा, इथून पुढे पाप करू नको. आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तिच्या जीवनामध्ये ऑपरेट झालेलं पाहायला भेटतात. आणि त्या दोन गोष्टी जर कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे यथार्थ न्याय आणि कृपा. येशूची जी कृपा आहे ना, त्यामुळं समतोल जो आहे तो राखता आला. येशूने यथार्थ न्याय केला त्या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या लोकांना बोलला, ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसेल अशा व्यक्तीने सर्वात अगोदर तिच्यावरती दगड मारायचा. दगड मारू नका असं मी तुम्हाला म्हणत नाही. म्हणजे न्याय करू नका त्या स्त्रीचा. तिने जे पाप केलेलं आहे त्या पापाला घेऊन तुम्ही तिचा न्याय करू नका असं मी तुम्हाला म्हणत नाही. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. बघा, कोणीतरी वचन वाचा, 5वं वचन कोणतरी वाचा, वचन 5. मोशेचे नियमशास्त्र काय म्हणते पहा. मोशाने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की अशाच दगड मार करावा. तर आपण विषयी काय सांगतो? मोशेच्या नियमशास्त्रात जी आज्ञा दिलेली आहे ना,
त्या आज्ञेप्रमाणे तुम्ही करू नका असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दगडमार करणाऱ्या लोकांना बोलला नाही. कारण ज्या पापामध्ये ती सापडली होती ना, त्या पापाचा दंड जर काय असेल तर तो होता गावाच्या बाहेर नेणं आणि दगड मार करून मारून टाकणं, असं पाप करणाऱ्या व्यक्तीला. पण येशूने त्या लोकांना त्या ठिकाणी त्या स्त्रीला दगड मार करू नका असं काय तसं काय बोलला नाही. येशू काय बोलला माहितीये का? बघा येशू काय बोलला वचन 7 मध्ये. वचन 7 वाचा. आणि ते त्याला एक सारखे विचारित असता तो उठून त्यास म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिजवर दगड टाकावा. हा, येशू म्हणत आहे मारू नका असं मी तुम्हाला म्हणत नाही. तुम्हाला मारायचं आहे, मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे का? करा. मोशेचे नियमशास्त्र पूर्ण करू नका असं मी म्हणत नाही, कारण मी भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्याच्या उद्देशानेच या जगामध्ये आलेलो आहे आणि मी पण तेच फॉलो करते. मोशेचं नियमशास्त्राचं पालन तुम्ही करा, ह्या ठिकाणी येशू त्यांना हेच म्हणत आहे. पण कोणत्या व्यक्तीने पालन करायचं मोशेच्या नियमशास्त्राचं? ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसेल असा व्यक्ती पुढे या आणि त्याने तिला दगड मार. तुम्हाला माहिती काय झालं? एकच व्यक्ती असा होता जो निष्पाप होता. एकच व्यक्ती असा होता ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नव्हतं. एकच व्यक्ती असा होता जो पवित्र जीवन जगला. एकच व्यक्ती असा होता त्या ठिकाणी योग्य होता त्या स्त्रीला हातात दगड घेऊन मारण्याचा, आणि तो येशू होता. पण येशूने तिचा त्या ठिकाणी हे लोक ज्या प्रकारे तिचा न्याय करू पाहत होते ना, त्या प्रकारे त्याने न्याय नाही केला. बघा वचन सांगत आहे की ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीला येशू म्हटला, मुली तुझ्या पापांची क्षमा झाली, जा परत पाप करू नको. हे आहे खरं न्याय करणं. हे आहे खऱ्या प्रकारे चुकीमध्ये सापडलेल्या व्यक्तीवरती प्रीती करणं. हे आहे खऱ्या अर्थाने ज्याकडनं चूक झालेली आहे ना त्या व्यक्तीला संधी देणं. हे आहे खऱ्या अर्थाने क्षमा करणं, न्याय करणं, त्याची बाजू घेऊन तोंड देणं, बोलणं त्याची बाजू घेऊन. प्रभू येशू ख्रिस्त देखील बघा वचनामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की सर्व लोक येशूच ऐकल्यानंतर वचन 9 बघा काय म्हणते. वचन 9 हे ऐकून वडिलांपासून आरंभ करून शेवटल्या इसमापर्यंत एका मागून एक असे ते सर्व निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. हा, वृद्धापासून तर लहानापर्यंत सर्वजण आपल्या हातातले दगड टाकून पळून गेले. का माहितीये का? कारण त्यांना कळालं की आपण निष्पाप नाहीये. त्यांना कळालं की आपण पवित्र नाहीये. त्यांना कळालं की आपण देवाच्या दृष्टीमध्ये पाप केलेलं आहे. त्यांना कळालं. कारण नेक्स्ट मुमेंटला बघा त्याच्या अगोदर प्रभू काय करते, खाली जमिनीवर बसून लिहित आहे. काही कॉलर्स असं म्हणतात, बरं सांगतो, काही कॉलर्स असं म्हणतात की तो त्या ठिकाणी पाप लिहित होता. काही कॉलर्स असं म्हणतात. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना चेहरा बघून न्याय करू नका, वर बघून न्याय करू नका, एखाद्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने न्याय करू नका, एखाद्याची बदनामी करू नका. अशा प्रकारे न्याय करू. येशूने बदनामी नाही केली. येशू ह्या स्त्रीपासून लांब नाही गेला. तू बाजूला हो, तू व्यभिचारी आहे, तू बाजूला हो, माझी साक्ष खराब आहे, तू माझ्यासोबत बोलू नको, लोक मला त्या दृष्टीने बघतील. तू येशू असं नाही. बघा देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की मनुष्याचा पुत्र हा पापी लोकांना आणि हरवलेले जे आहे ना त्यांना शोधासाठी तारण्यासाठी आलेला आहे. आणि आपण पापी लोकांपासून लांब जातो, हरवलेल्या लोकांपासून आपण लांब जातो. एखाद्याची संधी, एखादा पाप करणाऱ्या व्यक्तीला उभं करण्याची संधी ज्यावेळेस आपल्याला भेटते त्यावेळेला आपण त्याला अजून पाडून टाकतो, त्याला अजून आपण खड्ड्यामध्ये लोटून देतो, त्याच्या आपण अजून बदनामी करतो, त्याच्याबद्दल आपण अजून वाईट बोलतो. देवाला कान नाही का? देवाला कान आहे. देवाला कळत नाही का? देवाला सर्व कळतं. देवाला दिसत नाही? देवाला सर्व काही दिसतं. देवाला सर्व काही दिसतं. आणि म्हणून देव काय अपेक्षा करतो माहिती का? देव अपेक्षा करतो की तुम्ही वरवर कुणाचाही न्याय करून पक्षपात करू नये, तर तुम्ही यथायोग्य न्याय केला पाहिजे. आणि यथायोग्य न्याय करणं काय आहे हे जर तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला
येशूच्या जीवनाकडे बघणं फार गरजेचं आहे, कारण येशूच्या जीवनातून आपल्याला दोन गोष्टी पाहायला भेटतात. एक म्हणजे योग्य तो न्याय करणं. योग्य तो न्याय करणं काय प्रकार आहे? मध्यस्थी करणं, त्याला समजून सांगणं की आता परत हे पाप करू नको, त्याच्यावरती प्रीती करणं, त्याच्यावरती दया करणं, त्याच्यावरती कृपा करणं, त्याला जवळ करणं. ज्यावेळेस तो पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये ठोकरचं कारण त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट बोलू नये म्हणून त्याच्या फ्रंटला उभं राहणं. येशू त्या स्त्रीच्या फ्रंटला उभा होता. त्या पूर्ण गावच्या लोकांबरोबर येशूने पंगा घेतला. ज्याने पाप केलं असेल त्याने दगड मारा, मारा मारा, दगड मारा. ज्याने पाप केलं असेल त्याने. तुम्हाला ते सर्वांनी पाप केलं होतं येशू सोडून. येशू तिला दगड मारू शकला असता. येशूला तो अधिकार होता. हा, कारण तो गर्भातूनच पवित्र होता. तो पवित्र होता. येशूला अधिकार होता, पण येशूने त्याच्या अधिकाराचा उपयोग तिला मृत्यूदंडाची शिक्षा करण्याच्या संदर्भात वापर नाही केला. तुम्ही आणि मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहोत. आपण जबाबदार व्यक्ती आपण आहोत. तुम्ही देवाचे लेकरं आहात. आपण देवाचे लेकरं आहोत. देवाच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत. देवाने तुम्हाला यासाठी निवडले की तुम्ही अनेकांच्या ठोकरचे कारण जे आहे ना दूर करावे, साराव्या. देवाने तुम्हाला लोकांना उभं करण्यासाठी निवडले, लोकांना पाडण्यासाठी निवडलेलं नाहीये देवाने तुम्हाला. हो, आपली कॉलिंग काय आहे, आपलं बोलवणं काय, आपल्याला देव का कळलेलं आहे? एकमेकांचं उन्ह धुणं काढण्यासाठी नाही, एकमेकांना खाली दाखवण्यासाठी नाही, एकमेकांबद्दल बोलण्यासाठी नाही, एकमेकांना उभं करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेले. काय आपण हे काम करत आहोत का? नसल करत तर मला असं वाटतं की देव पाहिजे तसं आपल्याला कळालेलं नाही. हो, आणि हे दुर्दैव आहे. जर आपल्याला देव माहिती असून जर आपण देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, हे दुर्दैव आहे. चुका यस अपेक्षित आहे, होतील चुका. चुका होतील म्हणून काय त्या व्यक्तीचा नाश करायचा? चुका होतील म्हणून काय त्या व्यक्तीच्या बदनाम्या करायचा? त्या व्यक्तीला धारेवर धरायचं? त्या व्यक्तीला टाउनटून मारायचे? त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह बोलायचं? त्या व्यक्तीची बदनामी नाही. येशूने हे काहीच केलं नाही. येशू म्हणाला जा, इथून पुढे पाप करू नको, बस तुझ्या पापांची क्षमा झाली, जा. आपण करतो असं? आपण संधी देतो लोकांना? आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं. तिसरी गोष्ट, न्याय न केल्यास समाजात अन्याय वाढतो किंवा पसरतो. यथायोग्य न्याय जर केला नाही तर, परत सांगतो, यथायोग्य न्याय केला नाही तर समाजामध्ये अन्याय पसरतो, अन्याय वाढतो. घरामध्ये योग्य तो न्याय जर केला नाही, ज्या एरियामध्ये तुम्ही राहतात त्या ठिकाणी योग्य जर न्याय जर केला नाही, ज्या ठिकाणी तुम्ही जाता येतात, मग ते कामाचं असू शकतं, शाळेचं असू शकतं, मार्केटचं असू शकतं, कोणतं पण ठिकाण असू शकतं, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात, ज्या कम्युनिकेशनचा तुम्ही कम्युनिटीचा एक तुम्ही भाग आहात, त्या ठिकाणी तुम्ही जर योग्य तो न्याय जर केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम हे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. हे समजून घेणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं. बघा वचन काय सांगत आहे. उपदेशकाचं पुस्तक 8वां अध्याय आपण काढू. उपदेशकाचं पुस्तक 8वां अध्याय आणि वचन 11 कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. उपदेशकाचं पुस्तक 8वां अध्याय आणि वचन 11. दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते. व्हेरी गुड.
आज जगामध्ये सर्वात जास्त दुष्कर्म वाढण्याच्या मागचे जर कोणतं कारण असेल तर ते हे आहे की त्या दुष्कर्माबद्दल त्या व्यक्तीला तत्काळ शिक्षा झालेली नाहीये, किंवा कोणीतरी ज्याने दुष्कर्म केले आहे त्याचे दुष्कर्म लपवले आहे. असं आपल्या अवतीभोवती घडतं का? टीव्ही मध्ये आपण बघतो, व्हॉट्सअपवर आपल्याला ऐकायला येतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजतं की नाही समजत? बघा, आज अनेक दुष्कर्म करणारे लोक मोकाट फिरतात. त्यांना तत्काळ शिक्षा भेटत नाही ना, म्हणून त्यांची अजून डेअरिंग वाढते, त्यांची अजून मजल जी ती वाढून जाते दुष्कर्म करण्याकरता. हा, बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. दुष्टाचा न्याय हा उशिराने झाल्यामुळं अजून दुष्टपणाने वागण्याकरता त्याला हिंमत भेटते. आणि म्हणून लक्ष द्या, येशूने व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीमध्ये काय केलं तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे. जर चूक झालेली आहे एखाद्याकडनं, एखाद्याने दुष्कर्म केलेलं आहे, तर त्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे हे आपण शिकलो आहोत. तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेला इस्रायल लोकांमध्ये कोणी न्यायाधीश नव्हता ना, न्याय करणारा, की हे चुकीचं आहे, हे करू नको, हे चुकीचं आहे, हे असं आहे, हे तू चुकलाय, तू हे असं केलंय, हे तुझं असं आहे, म्हणजे न्यायाधीश आहे ना, जोपर्यंत इस्रायल लोकांना न्यायाधीश नव्हतं ना, तेव्हा लोकांनी आपल्याला योग्य वाटेल तसे अनेक वागणुकी सुरू केल्या. त्या योग्य वाटेल तसं. तुम्हाला जर हे तुम्ही जर वाचलं ना, न्यायाधीशाचं जे पुस्तक आहे, न्यायाचं पुस्तक आहे न्यायाधीशांचं 21वा अध्याय, तर त्या ठिकाणी तुम्हाला 25वे जे वचन आहे, त्या 25व्या वचनामध्ये बघा, कोणीतरी शास्त्रेचं पुस्तक काढा, 21 अध्याय शास्त्रे, अनुवादाच्या पुस्तकानंतर शास्त्रेचं पुस्तक, अनुवाद यहोशवा आणि मग शास्त्रे आहे. शास्त्रेचं जे पुस्तक आहे 21वा अध्याय काढू आणि त्याचं जे 25 वचन आहे ते आपण वाचणार आहोत. आणि मला मदत करा वाचण्यासाठी कोणीतरी. त्या काळी इस्रायलचा कोणी राजा नव्हता, ज्याला जे बरे दिसे ते तो करी. हा, त्या काळी इस्रायलाचा कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. आणि ज्याला जसं बरं दिसायचं ना तसं तो करायचं. म्हणजे काय माहिती का, त्या ठिकाणी अनेक दुष्कर्म जे आहे ना, ते करणारे लोकांची लोकसंख्या वाढली होती आणि दुष्कर्म करण्याची हिंमत पण त्यांच्यामध्ये आलेली होती. का? कारण त्या ठिकाणी कोणीही त्यांचा न्याय करण्याकरता न्यायाधीश नव्हता. आज न्यायाधीश भरपूर आहे, पण त्यांच्यामध्ये पार्शालिटी आहे, त्यांच्यामध्ये भेदभाव आहे. ते आपल्या लोकांना बघतात, हा आपला माणूस आहे का, याने हे दुष्कर्म केलं आहे का, याने हे वाईट काम केलंय का, याने असं केलं, बरं ठीक आहे, आपला माणूस याच्याविषयी चर्चा करू नका, लपवा. अच्छा, आपला माणूस नाही का, याच्याविषयी चर्चा करा. आपला माणूस नाही का, आपल्या बाजूचा नाही का, मग याच्याविषयी बोला. आज असंच चालू आहे जगी क्षेत्रामध्ये देखील आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील. पण आपल्याला दोन्ही क्षेत्रामध्ये आपली साक्ष टिकून ठेवायची आहे. आणि दोन्ही क्षेत्रामध्ये साक्ष टिकून ठेवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपल्यापासून जर काय दूर व्हायची गरज आहे तर ते आहे भेदभाव, पार्शालिटी. माझं तुझं, हा माझा आहे तो माझा नाहीये म्हणून मी त्याला मदत करणार नाही, हा माझा आहे म्हणून मी याला मदत करेल, याने किती जरी चुका केल्या तरी. अशा प्रकारचा जो काही स्वभाव आहे ना, तो देवाला मान्य नाहीये. आणि आज अशा प्रकारच्या स्वभावामुळेच दुष्कर्म हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि डेअरिंग पण वाढली लोकांची. कुठेतरी याला आळा बसणं फार गरजेचं आहे.
आणि तो आळा तुम्ही आणि मी बसू शकतो, कारण आपण जबाबदार पर्सन आहोत, आपण रिस्पॉन्सिबल पर्सन आहोत, आपण जबाबदार पर्सन आहोत. आणि म्हणून आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की न्याय न केल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय वाढतो, आणि तो वाढू नये म्हणून आपण योग्य वेळी योग्य गोष्ट करणं गरजेचं आहे. डिसिजन घेणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि ती योग्य गोष्ट करत असताना जर ते देवाच्या दृष्टीने जर योग्य आहे तर ती करण्यासाठी मुळीच घाबरू नका. मुळीच जे आहे ना, लक्षात ठेवा, मुळीच ती गोष्ट करण्याकरता जे आहे ना, मुळीच काय करू नका, नाही का, माघार घेऊ नका किंवा घाबरू नका, जर ती गोष्ट जर देवाच्या दृष्टीने योग्य आहे तर. चौथी गोष्ट, लहानांसाठी आणि दुबळ्यांसाठी न्याय करणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट, लहानांसाठी आणि जे दुबळे आहे, गरीब आहे, दीन आहे, लाचार आहे, विधवा आहे, अनाथ आहे, अशांसाठी न्याय करणं आवश्यक आहे, न्याय करणं गरजेचं आहे. बघा, स्तोत्र संहिता 82 आणि वचन 3 काय सांगते पहा. स्तोत्र संहिता 82 आणि 3 वचन, गरीब व अनाथ यांचा न्याय करा, दीन व कंगाल यांची दाद घ्या. व्हेरी गुड. जे गरीब आहेत, जे अनाथ आहेत, अशा लोकांचा न्याय करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला उभं केलं आहे, निवडलेलं आहे. गरीब व दीन लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपलं आहे. आणि ते करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा लोकांबरोबर पंगती घेणार आहात जे श्रीमंत आहेत. कारण गरिबांवरती अन्याय, विधवांवरती अन्याय हे सर्वसाधारण लोक करत नाही. ज्यांच्याकडे काहीतरी फायनान्शियल बॅकिंग असते, काहीतरी चांगली बॅकिंग असते, असेच लोक अशा लोकांना त्रास देतात. अनाथांना, विधवांना, गरिबांना आणि दुबळ्यांना, दिनांना. येशू हा कोणाचा कैवार घेणार होता माहिती का? दीन, दुबळे, अनाथ, गोर, गरीब, विधवा, समाजाने धिक्कारलेले लोक, टाकून दिलेले लोक, कुष्ठरोगी, आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे, पाप करणारे, जक्कतदार, अशांची बाजू येशूने घेतली. आणि येशू कोणाबरोबर पंगा घेतला? सर्व श्रीमंत अधिकारी, शास्त्री, परुषी, पिलात. आपण या जगामध्ये राहत असताना येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने न्याय काय प्रकार आहे हे समजण्याकरता देवाचा आत्मा आपल्याला मदत करेल. आणि त्या प्रकारे आपण लोकांना योग्य तो न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण राहतो. हो, कारण ज्या वेळेला आपण पहिले राजे 3 अध्याय 16 ते 28 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी सलमोन राजाने एक फार मोठा सेन्सिटिव्ह जो विषय आहे ना, तो हाताळला आणि योग्य तो न्याय केला. आणि तो न्याय कोणता माहिती का? 2 स्त्रियांचं. कोणत्या तरी एका स्त्रीचं बाळ मेलं होतं झोपेमध्ये तिच्या अंगाखाली येऊन, आणि तिने आपलं बाळ रात्रीतून चेंज करून घेतलं. पण जिचं जे बाळ होतं तिने ओळखलं हे माझं बाळ आहे म्हणून. त्यांचे ते वाद राजाच्या दरबारामध्ये गेले. आणि लक्ष द्या, सलमोन राजाने खऱ्या आईवरती अन्याय होऊ दिला नाही. आज अनेक दीन, दुबळे, लाचार, गरीब, निसहाय्य अशा लोकांवरती अन्याय होत आहे, आणि देव ते बघत आहे.
आणि करत कोणी माहिती का? जे स्ट्रॉंग आहे. पण ते हे विसरून गेले त्यांच्यापेक्षा एक स्ट्रॉंग आहे. इथं वचन सांगतं की सलोमन राजाने त्या ठिकाणी योग्य तो न्याय केला आणि जिचं बाळ होतं ना तिला बरोबर ते बाळ दिलं. जगामध्ये तुम्ही पहा, सरळ चालणाऱ्या लोकांना कोणी जवळ करणार नाही. कोणी जवळ करणार? सरळ न्याय करणाऱ्या लोकांच कोणीच अशा प्रकारे आजच्या अशा जगाचा आपण एक भाग आहोत. आणि म्हणून निर्भीडपणे जीवन जगा. योग्य तो न्याय करायला शिका. दीन, दुबळे, गरीब, अनाथ, विधवा, निसहाय्य, अशक्त, कमजोर अशा लोकांची बाजू घ्या. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे, वधावयास नेत असलेल्या व्यक्तीला सोडव. ज्याची वधाची तयारी झालेली आहे ना अशा व्यक्तीला सोडण्याचा यत्न कर, प्रयत्न कर. अशा व्यक्तीला सोडवण्याचा. अशा व्यक्तीला तर त्या अवस्थेमध्ये टाकून पळून जाऊ नको. ख्रिस्ती जीवन जगणं काठीवरची कसरत आहे, कठीण आहे. पण जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला ते सोपं आणि सोपं होईल. कारण सलोमन राजाला सोपं गेलं, त्याच्यामध्ये देवाने दिलेलं ज्ञान होतं. तुम्हाला पण सोपं जाईल, कारण तुमच्यामध्ये स्वतः ज्ञान म्हणजे प्रवेश आहे. हो. आणि म्हणून उभं राहा, लोकांचं योग्य तो न्याय करा. लोकांवरती अन्याय होऊ देऊ नका. अन्याय जर होत असेल तर मुळीच खपून घेऊ नका. त्याच्या विरोधात आवाज उठवायला शिका. आवाज उठवणं म्हणजे पाप करणं नाही. आवाज उठवणं म्हणजे एखाद्याला त्रास देणं नाही. आवाज उठवणं म्हणजे तुमच्यावरती किंवा गरीब वरती, दीन दुबळ यांच्यावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये किंवा त्यांचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही आवाज उचलत. त्याला संरक्षण म्हणतात. त्याला तुमची गोष्ट मांडणं म्हणतात. चर्च लक्ष द्या. न्याय हा समाजातील पुढचा मुद्दा. न्याय हा समाजातील शांतीचा पाया आहे. पुढचा मुद्दा, न्याय हा समाजातील शांतीचा पाया आहे. जर योग्य तो न्याय केला तर आपण समाजामध्ये, परिवारामध्ये, कम्युनिटीमध्ये, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपण शांती आणू शकतो. तेवढं सामर्थ्य आहे यथायोग्य न्याय करण्यामध्ये. शांती आणू शकतो. बघा वचन काय सांगत आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 34. नीतिसूत्र 14वा अध्याय आणि वचन 34 पहा. धार्मिकता राष्ट्राची उन्नती करते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. व्हेरी गुड. बघा नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये किती स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. 14व्या अध्यायाच्या 34 वचनामध्ये न्यायाने राष्ट्राची उन्नती होते. ज्या वेळेला योग्य तो न्याय हा केला जातो त्यावेळेला राष्ट्राची उन्नती होते. परंतु योग्य तो न्याय ज्या वेळेला केला जात नाही त्यावेळेला पापाने लोकांचा नाश होतो. आणि लोकांचा नाश होऊ नये म्हणून आपण समाजाचा एक जबाबदार व्यक्ती या नात्याने देवाच्या दृष्टिकोनातून
यथायोग्य न्याय होऊ देणं किंवा करणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्याने उन्नती होते. त्याच्याने उन्नती होते. आणि उन्नती ही परमेश्वराकडून असते, जगाकडून नाही. जगाकडून नाही, परमेश्वराकडून उन्नती होत असते. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये वाढणं, ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे न्याय प्रस्थापित करणं हे आपल्याला आलं पाहिजे. हे आपल्याला करता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा, न्याय करणे म्हणजे देवाची आज्ञा पाळणं आहे. आणि आज अनेक लोक विपरीत न्याय करून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण देवाच्या आज्ञेचं पालन करताय, परंतु रॉंग, चुकीचं आहे त्यांचं ते विचार करणं. वचनामध्ये स्पष्टपणे ज्यावेळेला आपण मिखाचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 8 वाचतो ना, त्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत आहे, परमेश्वराने तुला काय करणे आवश्यक आहे ते सांगितलं आहे आणि काय केलं पाहिजे. देवाने ते सांगून ठेवलं. बघा, मिखाचं पुस्तक आपण काढू. मिखा 6 अध्याय, मिखा 6 अध्याय आणि त्याचं 8वं वचन वाचा. काय म्हणत ते पहा त्या ठिकाणी, वचन 8. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागाने राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. प्रेज द लॉर्ड. काय मागते परमेश्वर देव आपल्याकडनं? पार्शालिटी करणं, भेदभाव करणं, जवळच्या माणसाने जर गुन्हा केलेला आहे तर त्याला लपवणं, आणि आपल्या लांबच्या माणसाने गुन्हा केला आहे तर त्याला धारेवर धरणं. देव काय मागत आहे आपल्याकडनं? देवाची इच्छा काय आहे? परमेश्वर सांगता आहे या ठिकाणी, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की तू न्याय कर, दया दाखव आणि नम्रतेने चल परमेश्वरासमोर. याच्या पलीकडे देव तुझ्याकडे काय मागतो आणि जे मागतो तेच तर आपण देवाला देत नाही, तेच तर आपण करत नाही, तेच तर करण्यामध्ये आपण फेल आहोत. आणि आपण म्हणतो की मला देवाची ओळख आहे, आपण म्हणतो मी प्रार्थना करतो, आपण म्हणतो मी वचन ऐकतो, आपण म्हणतो मी आराधना करतो, आपण म्हणतो वचन सांगतो, आपण म्हणतो मी मीटिंग जॉईन करतो, मी उपवास करतो, मी दान दशमान देतो. मी लक्ष द्या, देवाचं वचन आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगत आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. न्याय कर. कसा न्याय केला पाहिजे? यथायोग्य. देवाचं सांगत आहे दया दाखव. ज्या वेळेला एखादा व्यक्ती खरंच जर पापामध्ये पडलेला आहे, त्याचं पाप जर तुला समजलेलं आहे, तर त्या व्यक्तीला त्या पापाच्या मोबदल्यामध्ये त्याला टोमणे देऊ नको, त्याला पाडू नको, त्याला बोलू नको, त्याला शिक्षा करू नको, त्याच्यापासून लांब जाऊ नको, त्याची घीण करू नको, त्याची किळस करू नको. तर अशा वेळेला तू त्याच्यावरती दया कर, दया दाखव, कारण येशूने दया दाखवली झक्कयावरती. झक्कयाला लोक बोलत अरे हा तर पापी आहे, हा चांगला नाहीये. आणि तुमचा गुरु पापी लोकांबरोबर बसतो, उठतो, खातो, पितो. येशू म्हणाला लक्ष द्या, मी ह्या जगामध्ये का आलो आहे, तर जी लोक हरवलेले आहे, जी लोक पापी आहे, अशांना उभं करण्यासाठी, अशांची बाजू घेण्यासाठी, अशांना शोधण्यासाठी, अशांना तारण मिळवून देण्यासाठी आलोय. येशूचं विजन काय होतं? आपलं विजन काय? येशूचं काम करत, आपलं काम काय? आपण ते काम करत आहोत का जे येशूच्या कामाच्या विपरीत आहे? का आपलं काम ते आहे जे येशूने केलं? येशूने कोणतं काम केलं माहिती का? येशूने लोकांचा यथायोग्य न्याय केला. यथायोग्य न्याय केला येशूने लोकांचा. हो, यथायोग्य न्याय केला येशूने लोकांचा. येशूने लोकांवर दया दाखवली ना. दया दाखवण्याच्या लायकीचे पण नव्हते लोक, आपण पण नाही. वधस्तंभावरती ज्या वेळेला त्याला देण्यात आलं क्रूसावरती, त्याची दया बघा किती विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आपली दया करणं लांबच, पण ती उपलब्ध पण नसते. येशू म्हणाले हे पित्यांना क्षमा कर, कारण हे काय करते यांना माहिती नाही. येशूची दया बघा किती आहे. आपली दया, आपलं कोणी थोडं वाईट केलं का आपण लगेच
जस काय तो आपला शत्रूच आहे, जस काय तो आपला दुश्मनच आहे, जस काय तो आपला विरोधकच आहे. आपण त्याला विरोधक समजून जातो, त्याच्याबद्दल नको त्या वाईट गोष्टी करत बसतो. आपण क्षमा करत नाही मनापासून, विसरत नाही त्या व्यक्तीला. आणि आपण म्हणतो मी देवाचं देखील, कोणत्या दृष्टिकोनातून कळत नाही, कोणत्या अँगलने ते पण कळत नाही. देवाचं वचन सांगतं, येशूने त्याच्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितलं, तुझ्या भावाने तुझा अपराध 7 वेळेस जर केला असेल ना, तरी तू त्याला 7 वेळेस क्षमा केली पाहिजे, त्याच्यावरती दया केली पाहिजे, त्याचा न्याय केला पाहिजे, त्याच्यावर प्रीती केली पाहिजे, त्याला जवळ केलं पाहिजे, त्याला समजवलं पाहिजे. त्याला आपण एकच चूक 2-3 वेळेस केली का आपण त्या व्यक्तीला आपला दुश्मन समजून घेतो आणि आपण म्हणतो मी देवाचा माणूस. वचनाप्रमाणे आचरणाने देवाचा माणूस होणं कितपत योग्य आहे? स्वतःला या प्रश्नाचं उत्तर द्या, कितपत योग्य आहे ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःला देवाचा माणूस म्हणतो आणि आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की हे मनुष्या, बरं ते काय त्याने तुला दाखवलं आहे, नीतीने वाग, आवडीने दया कर आणि आपला देव परमेश्वराच्या समोर पूर्ण नम्रतेने चाल. याच्यापासून तुझ्याकडे काहीच मागत नाही. God doesn't want anything except this. याच्याशिवाय दुसरं काय बघ विचार कर. काय करायचं आहे? आपण लोकांचा न्याय करा, भेदभाव करू नका, यथायोग्य न्याय करा, यथायोग्य करा, लोकांवर दया करा. हो, दया करा लोकांवरती. देवाचं वचन अतिशय स्पष्ट म्हणतं, नम्रतेने आपण चाललं पाहिजे, राहायला पाहिजे नम्रतेने. कारण देवाचं वचन जेव्हा आपण वाचतो, लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी आहे ना ते शिकवतं, ते सांगतं, बऱ्याच गोष्टी सांगतं, बऱ्याच गोष्टी. बघा, मत्तेचं पुस्तक 5 अध्याय 7 वर्ष कोणतरी वाचा. मत्ते 5:7 काय म्हणते बघा ठिकाणी. मत्ते 5:7. जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया करण्यात येईल. तुम्ही जर एकमेकांवर दया केली ना, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आशीर्वादित. परत सांगतो, तुम्ही जर एकमेकांवर दया केली तर तुम्ही खऱ्या अर्थाने आशीर्वादित आहात. आणि ज्या वेळेला तुम्हाला दयेची गरज असेल ना, त्यावेळेला तुमच्याकरता दया अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, कारण तुम्ही दुसऱ्यांवर दया केली. त्यामुळे दया करा, दया करा. काही ठेवलेलं नाही, काही आणलं नाही, काही घेऊन जाणार नाही. काही असेल ना ऍटिट्यूड वगैरे काही जीवनामध्ये, कोणत्या पण गोष्टीला घेऊन, घराला घेऊन, कामाला घेऊन, पैशाला घेऊन, नोकरीला घेऊन, चाकरीला घेऊन, पदाला घेऊन, काही ऍटिट्यूड असेल ना काढून टाका. काही कामाचं नाही ते ऍटिट्यूड. येशू मध्ये बऱ्याच गोष्टी ठासून होत्या भरलेल्या. हा ना, खरंच. येशू शिष्यांना बोलला की लोक मला काय म्हणतात. शिष्य म्हणाले, कोणी तुला संदेष्टा, कोणी भविष्यवक्ता, कोणी तुला योहान बाप्तिस्म करणार, कोणी तुला बोलले शिष्य. येशू म्हणाले, ठीक आहे, चला ते बाजूला ठेवा, तुम्ही मला काय म्हणता. पेत्र म्हणाला, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. परत सांगतो, लक्ष द्या, पेत्र म्हणाला, आपण जिवंत देवाचे पुत्र आहात. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असेल? जगाची कोणती गोष्ट याच्यापेक्षा मोठी? कोणतीच नाही. पण येशू मध्ये ऍटिट्यूड नव्हतं, तो देवाचा पुत्र असताना. येशू मध्ये मीपणा नव्हता, ऍटिट्यूड नव्हतं येशू मध्ये. येशू हा एक उत्तम अधिकारी होता, पण त्याने त्याच्या अधिकाराचा वापर नाही केला.
लोकांच्या नाशासाठी तर मुळीच अधिकाराचा वापर नाही केला येशू, मुळीच नाही केला. शुभवर्तमान वाचा, एक काही ठिकाणी तुम्हाला असं पाहायला भेटणार नाही की ज्या ठिकाणी येशूने त्याच्या अधिकाराचा उपयोग लोकांच्या नाशासाठी केला. नाही, त्याने दाखवलंच नाही. हा अधिकार कुठे दाखवला माहिती त्याने? अशुद्ध आत्मे काढण्यामध्ये. निघ, मी तुला सांगतो, निघून गेला अशुद्ध आत्मा. वादळ शांत करण्याकरता त्याने अधिकार दाखवला. येशू म्हणाला शांत हो, वादळ शांत झालं, लाटा पडल्या. हो, येशूने लोकांवर अधिकार दाखवला नाही. अधिकार दाखवून लोकांचं नुकसान येशूने नाही केलं. आपल्याकडे अनेक अधिकार असतील, अनेक गोष्टी आपल्याकडे असतात, पण त्या गोष्टी लोकांवरती अधिकार दाखवून लोकांना दाबवण्यासाठी देवाने तुम्हाला दिले. म्हणजे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. यथायोग्य न्याय होणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा, न्याय म्हणजे प्रेमाचं खरं स्वरूप. न्याय म्हणजे प्रेमाचं खरं स्वरूप. रोमकाराचं पत्र 12 अध्याय आणि वचन 9 ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे न्याय म्हणजे प्रेमाचं खरं जे स्वरूप आहे ना ते आहे. आणि बघा वचन सांगत आहे, 9वं वचन असं म्हणत आहे, प्रीतीमध्ये ढोंग नसावं, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिटकून राहा. वाईटाचा वीट माना, वाईट करणाऱ्याचा वीट मानू नका. जर प्रल्हाद पगारे यांनी जर एखादी वाईट गोष्ट केलेली आहे तर त्या वाईट गोष्टीचं वीट माना, त्यांचं वीट मानू नका. हो, त्या व्यभिचारी स्त्रीने व्यभिचार केला होता, त्या व्यभिचाराचा येशूने वीट केला, त्या व्यभिचारी स्त्रीचा वीट नाही केला येशू. आज लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती का? लोक माणसाचं पण वीट करतात. ज्या वाईट गोष्टीच्या कडनं झालेलं त्याचा वीट करा ना, माणसाचं काय वीट करा. येशूने तसं केलं नाही. येशूचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं की तुम्ही प्रीती करताना मग त्या प्रीतीमध्ये ढोंग नको असाय. वरवर प्रीती काही कामाची नाही. आज वरवर प्रीती सर्व ठिकाणी पाहायला भेटते. वाईटाचं वीट मानत नाही का? मानतात. वाईटाचं वीट नाही मानत, वाईट करणाऱ्या व्यक्तीचं वीट मानतात लोक. बऱ्याला चिटकून राहण्याऐवजी लोक वाईटाला चिटकून राहतात. आणि म्हणून न्याय म्हणजे प्रेमाचं खरं स्वरूप आहे आणि ते तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. ही गोष्ट परमेश्वर देव तुमच्याकडनं अपेक्षित करत आहे आणि तुम्ही परफेक्ट न्याय करणार, देवाच्या पावलावर पाऊल टाकून चालणार, देवाचं लेकरू बनून या समाजामध्ये रिप्रेझेंट करणं फार गरजेचं होतं. दैव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण डोळे बंद करू प्रार्थना.